नमस्कार. मी सर्पमित्र तुराईसर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे जी काही 13 तारखेला घटना घडलेली होती त्या घटनेबद्दल मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर त्यावेळी मी असंच नेहमीप्रमाणे घरामध्ये पेपर तपासत बसलेलो होतो आणि आमचे सहकारी मित्र आमच्या शेजारीच राहतात. त्यांचा मला एक साधारण 9:54 कॉल आला आणि त्यांनी कॉलवर मला असं सांगितलं की असं वशाण येते एक शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये एक नाग आलेला आहे. मी नेहमीप्रमाणे ठीक आहे म्हणलं, चला जाऊया, रेस्क्यू करायला पाहिजे. आणि मी त्या पद्धतीनं गेलो. आम्ही दोघं तिथं गेलो. मी चटकन तो साप पाहिला तर तो खरोखरच नाग होता. आणि मग काय नेहमीप्रमाणे आपलं सवयीप्रमाणे व्यवस्थित तो पकडला आणि एक पिशवी मागून घेतली. खरं तर माझ्याकडे ती पिशवी नव्हती. मी त्यांच्याकडची ती पिशवी मागून घेतली आणि पिशवीमध्ये व्यवस्थित सुरक्षित त्याला पकडला. पण मी तिथं पोचायच्या अगोदर त्या सापाच्या, त्या नागाच्या बाबतीत खूप काही घडलेलं होतं. झालं असं होतं की तिथं जेव्हा तो नाग अंगणामध्ये आला तेव्हा त्या शेतकऱ्याचा एक पाळीव कुत्रा त्याला पहिला दिसला आणि त्यानं त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो भुंकायला चालू केला आणि त्यानं खरं तर त्या कुत्र्याचा आभार मानला पाहिजे. त्या कुत्र्यानं सगळ्यांना सावध केलं आणि कुत्रा भुंका लागला म्हणून त्या शेतकऱ्यानं बाहेरून पाहिलं तर तो नाग होता आणि तो नाग फडी काढून असा त्या कुत्र्याला हे करत होता आणि तो कुत्रा पण त्याला पंजा मारणार, ते हे करणार. दोघांची छानपैकी अशी जुगलबंदी चालू होती. आणि मग शेतकरी हे सगळा प्रकार पाहून तिथले घाबरले आणि मग तिथं आसपासचे सगळे शेतकरी गोळा झाले. जवळपास एक 30-40 शेतकरी तिथं गोळा झालेले होते आणि मग त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्या कुत्र्यानं त्या नागाला जखमी केलेलं होतं आणि मग अशी ती एकंदरीत तिथली परिस्थिती होती मी जाण्याच्या पूर्वी. आणि मग मी तिथं गेल्यानंतर अगदी एक 10 ते 12 मिनिटात मी तो साप पकडला आणि पकडून मी पिशवीत घातला. खरं तर तो जखमी झालेला होता. मला त्याला थोडंसं उपचार करायचे होते म्हणून मी थोडीशी तिथलीच त्या शेतकऱ्याकडनं हळद मागून घेतली आणि त्याला लावण्याचा प्रयत्न केला. पण ते आधीच भयंकर चिडलेला होता की त्या कुत्र्यानं पण त्याला हे केलेलं होतं, त्रास दिलेला होता. लोक सगळी, तो गर्दी, तो गोंधळ, तो दंगा, हे सगळं प्रकरण बघून मुळात तो नागच डिस्टर्ब झालेला होता. आणि मग त्याला मी पकडून थोडंसं हळद लावण्याचा प्रयत्न केला. त्याला रक्त येत होतं, जखमा झालत्या, परंतु तो काही तसा शांत नव्हता. त्यामुळं मी त्याला पिशवीत घातला आणि पिशवी एक साधारण अशा 1.5-2 फूट उंची असेल आणि ते आम्ही पिशवीत घातला. आणि त्यानंतर ती हळद काय केली, त्या पिशवीत पूर्ण ओतली. एक अर्धी प्लेट हळद होती, एक 150-200 ग्रॅम असेल, भरपूर होती. ती थोडीशी पूर्ण ओतली आणि ती पिशवी पूर्णपणे अशी हलवली जेणेकरून त्या नागाला पूर्णपणे ती हळद लागेल. अशा पद्धतीनं मी ते केलं. त्यात तो भयंकर चिडला. आत्तापर्यंतचा माझा अनुभव, गेल्या 15 वर्षाचा माझा अनुभव, आत्तापर्यंत कित्येक विषारी आणि बिनविषारी साप पकडून मी त्या पिशवीमध्ये घातलेले होते आणि सुरक्षित सोडलेले होते. आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा होता की पिशवीत घातल्यानंतर सगळे साप हे शांत होतात
खाली तळाला जाऊन बसतात. पण याचं पहिलं उदाहरण की हा पिशवीतनं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. पिशवी एक साधारण 1.5-2 फुटाची उंची होती, तरी तो वर येण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग त्यात मी तो पिशवीत घातला आणि असा ह्या उजव्या हातात धरले होते. काहीतरी बांधायला घ्या म्हटलं आणि बांधायला ते आणून मी ते गुंडाळून व्यवस्थित धरलं होतं, नेहमीप्रमाणे धरलं होतं. मी ते बांधायला आणायला आणि बांधायचं ह्या वेळेत ते बांधायला आणूसपर्यंत तो नाग होता तो खालून पिशवीच्या तोंडाला आला होता आणि तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. आणि मी असं वरती धरलं होतं आणि अचानक तेवढ्यात त्यानं पिशवीतून माझ्या इथं हाताला बरोबर इथं दंश केला. एक क्षण फक्त मला वाटलं, एक क्षण फक्त की इथं काटा कुठला आला असेल. तरी त्या पिशवीतनं तो नाग मी ह्या हातात घेतला, हलवलं, पुन्हा तो खाली गेला. हाताला बघितलं तर इथं मला एक थेंब रक्त दिसलं. मला तो जाणवत होतं, मला तो काटा टोचल्यासारखं झालेलं होतं पूर्णपणे. मला शंका आली, एक थेंब रक्त दिसलं, मी ते रक्त झाडलं, पुन्हा ते थेंब तसाच पुन्हा एक थेंब ते वर आलं रक्त. मला त्याच क्षणी क्लिक झालं की बाईट झालं आहे आपल्याला. बाईट झालं आहे म्हटल्यावर जे माझे दुसरे तिथं शिक्षक होते त्यांना म्हटलं, सर चला गाडी घ्या म्हटलं पटकन. मग तिथले ते बाकीचे सगळे गोंधळलेले लोक, 30-40 लोक होते तिथं. ते सगळा तमाशा, तिथलं ती गर्दी, ते सगळ्यामुळंच कुठंतरी माझं पण थोडंसं लक्ष विचलित झालं असेल कदाचित. तो नाग तर भयंकर चिडलाच होता. आणि मग ह्या सगळ्या प्रकरणात चला म्हणलं सर पटकन चला म्हणलं. ते शेतकरी वगैरे बाकीचे म्हणत होते चावला काय बघू कुठं चावला, काय झालं माहिती आहे मला. म्हटलं 100% बाईट झाला आहे, तुम्ही काय काळजी करू नका म्हटलं. सर गाडी घ्या म्हटलं. पटकन मी गाडीवर बसलो. 10:24 मला तो बाईट झालेला होता. मी 10:25 आमचे जगचे प्रसिद्ध डॉक्टर शरद पवार, ते आमचे चांगले मित्र आहेत, आणि मी त्यांना कॉल केला आणि सर म्हटलं कोब्रा बाईट आहे, मी तुमच्याकडे यायला लागलो आहे. ह्या हातात तो नाग आहे, मला ह्या हातात चावल्यानंतर मी ह्या हातात ती पिशवी घेतली होती, ती पिशवी हलवली होती, तो नाग खाली गेला होता. ह्याच हाताने गाडीवर बसून बाईट झालेल्याच हातानं मस्तपैकी फोन काढला, डॉक्टर साहेबांना कॉल केला. डॉक्टर साहेबांनी म्हणले खरंच कोब्रा आहे का? सर म्हणलं 100% कोब्रा आहे, कन्फर्म आहे म्हटलं, आलोच म्हणलं. असं म्हणलं, गाडी चालूच होती आणि फोन ठेवला, पुढं आलो. एका भावाला फोन केला, असं झालंय, मी चाललो हॉस्पिटलला. तर त्या वाशांमधून जतमध्ये यायला मला 13 मिनिटाचा वेळ गेला. आणि येता येता मध्येच एक ओढा लागतो, त्या ओढ्यामध्ये ते अशीच ती पिशवी सोडून दिली. नागाला तिथं सोडला, कारण ती बांधलीच नव्हती ना, वर बांधली नव्हती, त्यामुळं ते सोडल्यामुळं बरोबर तिथं तो गेला. आणि मग त्या पद्धतीनं मी सरळ डॉक्टर शरद पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो. आणि तिथं अगोदर कॉल केल्यामुळं सगळी यंत्रणा सज्ज होती. तिथं चांगल्या पद्धतीचं अँटीव्हेनम मला दिलं गेलं. अगदी 14व्या मिनिटात माझ्यावरती ते उपचार चालू झाले. आणि त्यामुळं मला खऱ्या अर्थानं जे विष होतं ते जास्त शरीरामध्ये भिनलं नाही. 14व्या मिनिटात माझी पूर्णपणे ट्रीटमेंट चालू होती. मग ते पुढचे 2-2.5 तास 3 तास हे धोक्याचे होते. मग ते 2-3दा रक्त चेक करणं असेल, 2 वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स असतील, अँटीव्हेनम असेल, हे सगळं चालू होतं माझ्या शरीरामध्ये. दोन्ही हाताला 2 इकडे छानपैकी मसे डॉक्टर त्यांचे काम करत होते. त्यानंतर तिथं बरीच हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली होती. बराच माझा मित्रपरिवार, सगळे नातेवाईक तिथं जमलेले होते. सगळ्या गोष्टी होत्या. त्यानंतर मध्येच पोलीस स्टेशनला ती माहिती दिल्यामुळं तिथून काही कर्मचारी येऊन माझा पंचनामा झालेला होता त्या घटनेचा. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण हे सगळं तुम्हाला सांगण्यापाठी मग हेतू काय, मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत.
मला कन्फर्म माहीत होतं की कोब्रा बाईट आहे आणि मला वेळेत हॉस्पिटलला जायचं आहे. बस हे एकच टार्गेट होतं. मी इतर कोणत्याही गोष्टीमध्ये कसलाही वेळ घालवलेला नाही. वेळेत मी तिथं पोचलो, 14व्या मिनिटात मी तिथं पोचलो. माझ्यावरती उपचार सुरू झाले आणि त्यामुळं मला कोणत्याही बाबतीत कसलीच अडचण आली नाही. मला कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला नाही. फक्त माझा हात सुजणे, थोडंसं हाताला इथं ठणका मारणे याच्या व्यतिरिक्त मला कोणत्याही पद्धतीचा त्रास झालेला नाही. मी पहिल्यापासून शुद्धीवर आहे, सगळ्यांशी चांगलं बोलतोय. पहिल्यापासून मला काहीच कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला नाही. कोणती चक्कर आली नाही, कोणतं डोळ्याला झापडणे, अशा ज्या काही मळमळ नाही, श्वास घ्यायला त्रास नाही, अशा जे काही लक्षणं असतात जे साप चावल्यानंतर होतात, यापैकी कोणतेही लक्षण माझ्या बाबतीत मला जाणवलेलं नाही. आता हे तुम्हाला सांगण्याचा हेतू काय? तर मला हे सांगायचं आहे की मित्रांनो, कोणत्याही बाबतीत सापाचा बाईट झाला चुकून, तर सर्वात महत्त्वाचं वेळेत उपचार घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. एक सर्पमित्र म्हणून एक समाजाला माझा संदेश असेल की वेळेत उपचार घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्याही बाबतीत कुठलंही काहीही मंत्रतंत्र, कुठलं देशी औषध, ह्या कोणत्याही पद्धतीचा वेळ न वाया घालवता शांतपणे लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलला येणं आणि तुमच्यावरती उपचार चालू होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की तुमचं कॉन्फिडन्स लेवल हा चांगला पाहिजे. तुमचं शरीर हे तुमचं आत्मविश्वास याला खूप मदत करतं आणि तो तुमच्याकडं आत्मविश्वास असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं त्या उपचाराला साथ देत आहे. किंवा तुमचं BP लो होणं, हाय होणं, हे असे जे काही प्रकार घडतात ते असे काही घडणार नाहीत. आपण स्थिर राहायचं, जास्तीत जास्त शरीर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचं, कॉन्फिडन्स लेवल चांगले ठेवायचे आणि योग्य ते उपचार लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि मी तेच केले. यात खऱ्या अर्थानं डॉक्टर शरद पवार यांची उपचार पद्धती ही मला खूपच योग्य ती लागू पडली. तर मी त्यांचे खूप आभार मानू इच्छितो. इथं त्याचं एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि त्यांनीच चांगल्या पद्धतीचे उपचार केल्यामुळं मला कुठल्याही बाबतीत अडचण आली नाही. उपचार चांगले झाले, योग्य वेळेत मिळाले आणि माझे एक प्रकारची कॉन्फिडन्स लेवल, आत्मशक्ती ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून आज मी पुन्हा तुमच्याशी बोलतो. खरं तर शेतकऱ्यांचं शेती करत असताना किंवा अनेक ठिकाणी अशा घटना घडत असतात, पण कुठंही कोणत्याही पद्धतीचा वेळ वाया न घालवता लवकरात लवकर उपचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण सगळ्यांनी तीच पद्धती ही अवलंबली पाहिजे असं मला वाटतं. तर आजचा हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी याच कारणासाठी होता. मी जो माझा मिनिट टू मिनिट जो काही प्रवास सांगितला की ज्या पद्धतीनं 10:24ला मला बाईट झाला, 10:38ला माझ्यावरती उपचार चालू झाले, 14व्या मिनिटात माझ्यावरती उपचार चालू झालेले होते आणि म्हणून तरी मला पुढचं जे काही ट्रीटमेंट घेणं हे सोपं गेलं. मला तेवढा काही त्रास झाला नाही. ह्या विषाचा परिणाम माझ्या शरीरावरती व्हायच्या आत माझ्या शरीरामध्ये अँटीव्हेनम गेलेलं होतं. त्यामुळे कसल्याही पद्धतीची काही अडचण ही आली नाही. आता फक्त थोडीशी हाताला सूज आहे,
तुम्हाला दिसेल मला बाईट हा इथं झालेला होता. अजून एक ठिपका इथं आहे एका दाताचा, की तो दात मात्र खोलवर गेलेला होता हा बाईट. आणि अजून थोडीशी सूज आता थोडीशी आहे. 5 दिवस मी हॉस्पिटलमध्ये काढलेले आहेत, ICUमध्ये काढलेले आहेत. आणि यानंतर मात्र हाताची सूज थोडीशी आता कमी आहे. अजून 2 दिवसात ती पण पूर्ण कवर होईल असा मला विश्वास आहे. आणि बरं आहे आता, निवांत आहे, त्यामुळं काही अडचण नाही. कित्येक जण साप चावल्यावर मला खूप काही झालं आहे असं समजूनच ते खूप घाबरतात, पण असं काही नसतं. योग्य ते उपचार तुम्हाला मिळाले तर तुम्हाला काहीही होऊ शकणार नाही. फक्त ते वेळेत मिळाले पाहिजेत, तुमची कॉन्फिडन्स लेवल चांगली पाहिजे आणि योग्य ते उपचार मिळाले पाहिजेत. असं झालं तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची काही अडचण येणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की चुकून जरी दुर्दैवानं अशा काही घटना घडल्या तर तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये येणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं, थोडी सापाबद्दल आपल्याला थोडीफार माहिती पाहिजे की विषारी साप कोणते, बिनविषारी कोणते. त्यातल्या त्यात विषारी असेल तर तो कोणता आहे, नाग आहे का, घोणस आहे, मण्यार आहे का, फुरसे आहे. यात जवळपास महाराष्ट्रामध्ये हे 4 प्रकारचे जास्तीत जास्त विषारी साप आढळतात. बाकी जेवढे आहेत तेवढे सगळे बिनविषारी आहेत. आणि मग हे जे विषारी साप आहेत यांच्याबद्दल थोडीफार माहिती करून घ्या, त्यांना ओळखायचं कसं हे समजून घ्या. जास्तीत जास्त त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. रात्रीच्या वेळी काळजी घ्या. शेतात जात असताना गमबूट वापरा, टॉर्च वापरा, एखादी काठी वापरा. ह्या गोष्टी सोबत ठेवा. निश्चितच सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. खरं तर ह्या वर्षभरात, 1.5 वर्षभराच्या कालावधीमध्ये घोणसचं प्रमाण वाढतं आहे. घोणस हा अतिशय विषारी सर्प आहे आणि त्याची जी प्रत्युत्पादन क्षमता आहे ती जास्त आहे. ते डायरेक्ट पिल्लांना जन्म देतं. एका वेळी 30, 40, 50 पिल्लांना जन्म देतं आणि वर्षातून 2दा येतं. त्यामुळं एक घोणस वर्षाला 100 घोणस निर्माण करतं. मग त्याची जी प्रत्युत्पादन क्षमता आहे, त्याचा वाढीचा वेग आहे, जन्माचा वेग आहे, तो जास्त आहे. त्यामुळं खरं तर शेतकऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज आहे. घोणसचं प्रमाण हे वाढतं आहे आणि त्यामुळं घोणस असेल, नाग असेल, ह्या सगळ्याच गोष्टीपासून आपण थोडंसं काळजी घेतली पाहिजे. त्यामुळं थोडंसं तो कसा ओळखायचा, काय ओळखायचा हे थोडंसं बघून घ्या, शिकून घ्या. सर्पमित्रांच्या संपर्कात राहा. थोडासा ते कसं ओळखायचं, काय बाबतीत ओळखायचं, कोणता सर्प विषारी, बिनविषारी, या बाबतीत माझा एक वेगळा व्हिडिओ येईल तुम्हाला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, यंतुरा एंड फार्म्स. यात तुम्हाला अशा बरेच वेगवेगळ्या माहितीच्या व्हिडिओ आणि माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला पाहता येतील. ठीक आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे, मी तुम्हाला तुमच्याशी पुन्हा एकदा बोलतो. त्यामुळं माझे व्हिडिओ पुन्हा पुन्हा दिसत आहेत तुम्हाला, बघत चला, लाईक करत चला. तर अशा पद्धतीनं 13 तारखेला 9:54 जो काय प्रवास चालू होता तो मला वाटते 20 तारखेला संध्याकाळी 8 वाजता हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर संपलेलं आहे. मी निवांत आहे आता. जे काही घडलं ते कशा पद्धतीने घडलं, कसं घडलं हे मी तुम्हाला आता सगळं सांगितलंच. तर ही होती एक छोटीशी कहाणी, मुद्दाम तुमच्यापुढं सांगावं म्हटलं. तर ठीक आहे, चला आजच्या पुरते एवढंच.